आता उपाशी नका ते आंदोलन करणारे मी इथे आता उठणारच नाहीये। मी दिव्या उल्हास मराठे, छत्रपती संभाजीनगर। गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत काम करते। काय नाराजगी काय तुमची? नाराजगी अशी आहे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून मी तिकीट मागितलं ओपन महिला मधून, तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता, तो कधीतरी येतो, छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं। हे योग्य आहे का? बरं तुमचं वरून नाव नाही आलं म्हणजे काय? वरती पक्षाला माहिती आहे का याची बायको कोणती? म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं, सर्वे मध्ये तर नाव माझं पण आलं। कुठला प्रभाग? 20 क्रमांक सर्वे मध्ये तर माझंही नाव आलं। आणि 15 दिवसाचा प्रचार करणारी म्हणजे प्रचार म्हणजे पक्षाने केला, स्वतःच्या नावाचे पॉम्पलेट त्या बाईने वाटले। काय तुमचं म्हणणं आहे? उपोषण मी उपोषण करणारे मी इथून उठणारच नाहीये। आज महिला करे मागच्या वेळेस सुद्धा इतक्या वर्षानंतर निवडणुकीला मागच्या 15 मध्ये पण असंच केलं त्यांनी। 2015 मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या, तेव्हा सुद्धा माझा बी फॉर्म आलेला। माझा बी फॉर्म जर पळवत असतील, मी दिव्या उल्हास मराठे। माझं तिकीट कापलंय म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत। एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत, त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात। माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस अजून बाकी आहेत। मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची। वरुण चितोळे सरांना मी आता फोन केला तर त्याही म्हणतात, ते सर म्हणतात, चितोळे सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाही। नावा कोणी दिले? इथून नावा कोणी दिले? ती छोटी कार्यकर्ता पण नाही, ती सदस्य पण नसेल। मला सांगा तुम्ही कुठला प्रभाग आहे? मी इथे उपोषणला बसणार आहे। मला न्याय पाहिजे, मला एकतर तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे। काय इतके अशी का कुठल्या प्रभागातून आहे तुम्ही? मी 20 क्रमांक प्रभाग क्रमांक 20। अनेक महिला अजून आहेत? नाही, महिला तर भरपूर आहेत ना। बीजेपीच्या आता एक जमा होतील, आता माझ्या माहित पडलं म्हणून मी आली। फॉर्म दिलाच नाही ना? दिला गेला ना, कुठं दिला? दिला गेला, माहिती झालं म्हणून मी आली इथे। दिले, त्यांनी बोलून दिले, चोरून दिले फॉर्म। कोण महिला तुमच्या? एक छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला दिले, छोटा कार्यकर्ता म्हणते मी समजते असते, जर आमदार, खासदार, नगराध्यक्षाच्या बायकोला दिलं तर मी अजिबात बोलली नसती, पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या, आणि जी बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे, आणि तशा बाईला जर तुम्ही तिकीट देत असाल, ही भाजपचं म्हणजे काय बघतं, भाजप काय बघतं? मला याचा न्याय पाहिजे। भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काय, आता हे जुने कार्यकर्ते लढलेत, 18 केसेस आमच्यावर, म्हणून पक्ष मोठा झालेला आहे। आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो, पक्षात जेव्हा कमी पक्ष वाढला नव्हता। या ठिकाणी पुन्हा एक महिला नाराज आहेत। तर आपण ही दृश्य छत्रपती संभाजीनगर मधील बघत होतो। काय नाराज येते तुमचं? माझे मिस्टर 10 ते 15 वर्षापासून पक्षाचे काम करताय। यांनी निवडणुकीच्या वेळेस पण साहेबांच्या एकनिष्ठेने कामं केले। आणि हे आज ज्या लोकांनी त्यांच्याशी गद्दारी केली आहे निवडणुकीच्या दरम्यान पण, आणि असे पण जे लोकांचं पक्षात काही काम नाही, आज त्या लोकांना हे करताय। तुमच्या मिस्टरांचं नाव काय आणि ते पक्षाचं काय काम करायचं? मंडळ उपाध्यक्ष होते ते, जे त्यांनी काम सांगितले ते त्यांनी म्हणजे पूर्ण इमानदारीने निष्ठेने काम केले त्यांनी। तुम्ही बोललायत का कोणाला तुमच्या ज्यावर अन्याय झालाय? तो अन्याय झालाय हा एक प्रकारे। हिंदू मतदारसंघ असून, हिंदू लोकांचं हे असून, हिंदू लोकांचा प्रचार करत असताना हे अशा लोकांना हे प्रोत्साहन करताय का? गुन्हेगार असणाऱ्या हे करताय का? हे मला तिकीट नाकारला असेल तर कुणाला दिले? मग मी नाव नाही सांगू शकत। त्याचा मागचा पूर्ण यांनी वार्डातल्या स्थानिक लोकांचा यांनी सर्वे केलेले का? त्यांचे यांनी विचार हे केलेले का? यांनी काय बघून त्यांना तिकीट दिले? हे म्हणताय आमच्यावरचे यांनी पातळीवरच्या लोकांनी यांनी स्थानिक नेत्यांचा विचार म्हणजे यांची राय घेतली नसेल का? वरच्या स्थानिक लोकांनी पण
त्यांच्या म्हणण्यावरूनच तिकीट फायनल झाले असतील ना. तुमच्या सर्वेमध्ये नाव त्याचा एकच आमच्यापेक्षा एकच प्लस पॉइंट होता की तो अपक्ष उमेदवार होता. 2010 मध्ये मी पण इलेक्शन लढलेली आहे आणि आमच्यामुळे तो नुसतं 900 मतांनी निवडून आलेला आहे. 260 मते आम्ही घेतलेली होती. त्यावेळेस पण 15 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक असताना तेव्हा पण आमचं तिकीट शिवसेनेत पण आमच्याशी अशीच गद्दारी झाली. तेव्हा पण मग आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढलो. शिवसेनेचा 15 वर्ष लगातार नगरसेवक असताना आम्ही त्या नगरसेवकाला पाडलं आणि आमच्यामुळे दुसरा अपक्ष नगरसेवक तो आज निवडून आला. नुसते 900 मतांनी निवडून आला तो. आमच्या त्यांना अशी कोणती कमी दिसली? आम्ही काय म्हणजे निवडणुकीचा यांचा काय खर्च करू शकत नव्हतो का? आम्ही काय पक्षात कामं केली नाही का? यांनी काय विचार करून आम्हाला डावललंय? त्यांचे पती पण आपल्या सोबत आहेत. दादा, काय अन्याय झालाय? पत्नी लढते तुमच्यासाठी. घरातल्या लहान मुलांना सोडून यांचे प्रचार करत. मी रामबत्तड गारखेड मंडळामध्ये राहतो. मी पुणेनगरला प्रभाग क्रमांक 22 मधून. मी भारतीय जनता पार्टीत गेली 14 ते 15 वर्षाचं काम करतो. तर महिला वाढवतो, अनुसूचित जाती महिला म्हणून माझं नाव कालपर्यंत सर्वेमध्ये होतं, टॉपमध्ये होतो. आणि शेवटलं मला तिकीट कट करून नवीन आलेला 2 महिने झाले त्या माणसाला तो पक्ष नसताना त्याला तिकीट देण्यात आलं, बेफॉर्म देण्यात आलं त्यांना. म्हणजे कालपर्यंत आम्ही आतू साहेब भेटलो होतो. कालपर्यंत आतू साहेब सांगितलं नाही, तुमच्यावर अन्याय झाला तुम्हाला वाटतंय. तुम्ही बोला, तुम्ही बोला. नाही, बोल डायरेक्ट मी बोलतो ना. कालपर्यंत आतू साहेबांनी सांगितलं. कालपर्यंत सकाळच्या बोल. साळवे साहेबांना कालपर्यंत मला सांगितलं तुझं नाव टॉपवरती, तुझं नाव फायनल आहे म्हणून. आणि शेवटला आज बी फॉर्म दुसरा देण्यात आला. मी एवढं निष्ठेनं काम करणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी. शेवटला ते नवीन आलेला माणूस तो सदस्य नसताना, भाजपचा पदाधिकारी नसताना त्याच्या मिसेसला तिकीट देण्यात आलं. त्याची मिसेस कधी आली नाही कधी कार्यक्रमात कुठे, त्यांना तिकीट देण्यात आलं. तुम्ही पक्षाचं कधीपासून काम करताय? मी गेले 14 ते 15 वर्षाचं काम करतो मी भारतीय जनता पार्टीत. अन्याय झाला वाटतं? अन्याय झालाय, खूप अन्याय झालाय, निष्ठावरती अन्याय झालाय. भारतीय जनता पार्टी निष्ठेवर डावलं जाते, नवीन लोकांना तिकीट देण्यात येते. काय सांगितलं तुम्हाला तिकीट नाकारता? सर्वेमध्ये आहे बावनकुळे साहेबांना दिले म्हणे, वरतून आलेले म्हणे नाव ते सर्वेमधनं. तुम्ही त्या प्रभागात काम केलंय, भरपूर तुमचे चाहते असतील, मतदार असतील. गेल्या 25 वर्षांचं काम करतो मी. समाजसेवामध्ये काम करतो, राजकारणात काम करतो मी, प्रभागात पुन्हा काम करतो मी पहिल्यापासून, गेल्या 24 ते 25 वर्षापासून. पण निष्ठावनला डावलला नवीन लोकांना हे करता येते. उमेदवारी नाकारलेले, अश्रू अनावर झालेले त्यांना उत्तर